ए रघु, तू मला घराबाहेर काढणार नाही? काढू शकणार तुम्हाला घराबाहेर? मी नाही जाणार इथून. अजून तुम्हाला ओळखलं नाही? ओळख. कोण असस तू? कोण? रघु, माझ्या जिलाचो जीव घेतलास तू. रघु, रघुन खून केल्यान माझ्या जिलाचो. नाही सोडणार मी तुला. तू 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 कोण असस गो? तू माका काय करतल? माका तू काय करू शकणार ना? तुम्ही अजून हैसरच असास? काय गो कावेरी? त्याचा काय तर नंतर बघूया. आधी पळा हैसून. तुम्ही जा काय केलात ना ता निस्तरूचा लागतला. तो माणूस पोराचा मडा घेऊन हैसरिलेलो हा. ह्या सगळं आहे ना? लागला काय तुमका? निघा आधी हैसून. एका वाड्यातून नंतर बाहेर काढूया. ह्या दिसता तसा नाही असा. अशी काय करतास? आधी स्वतःक वाचवचा बघा. त्या पोराचो जीव गेलेलो असा. त्याचो बापूस काय गप बसणाऱ्यातलो नाही असा. चला आधी हैसून. चला. कुठे पळून जाशील रघु? मृत्यूला कवटाळायला परत इथेच येशील. अण्णा तुला सोडणार नाही. रघुन खून केल्यान माझ्या मुलाचो. त्याचे उपाय बांधले. बघलास काय करून ठेवलास? आता काय झाला? आता का मी काय करतल? प्रकरण ना झाला या काय कमी असा? तो गेलो पोलिसात. मग हे काय करूचा? तू होय गो. ह्या बघा, तुम्ही आता हैसर थांबा नको. जावा हैसून. ओ रघुनाथ महाराज, काय करता? तुमचं काय डोक्यात हाऱ्यावर नाही असा? त्या पोराचो जीव गेलो हा. आणि आता जर तुम्ही थै समोर गेलात ना तर त्याचो बापूस तुमचो पण जीव घेऊ कमी करूचो ना. मागच्या दारातून जावा. जावा. उता नव्हता सगळा दिलाय हो रघु. पैसो अडको सगळा लुटून घेतलं. त्यांना मका फसवल्यात आणि माझ्या जिलाचो जीव घेतल्या. औषे, तुझे पण झील असत. त्या झिला कसा काय केल्या असता रघुन तर तू घबरवलं असतस. आणि काय गो, तुझी पण पोरं असत. त्या पोरांसाठी तुझा जीव तीळ तुटत असत ना. माझ्यासाठी होच सगळा काय होतो. तर मी आता कोणा घास भरवणार, कोणाचे लाड करणार, कोणाक माया लावणार. माझ्या पोरा वांगडा आयुष्य संपला. सोडणार नाही रघुक. पोलिसात के चिंते का? काय रघु चाललेला असा? काय केलं रघुन? छाया, त्या माणसाची अवस्था बघ. ए, बोलायचं नाही मधी. तू झिलाक घेऊन रघुनाथ महाराजांकडे इलेलस. रघुनाथ महाराज तुझ्याकडे इलेले नव्हते. आणि हैसर ना आळवण काय होऊचा नाही. जा ऐसून. रघुनाथ महाराज नाही असत हैसर. अगो तिचं झील गेलो हा. अगे मग ते का काय हैसर ठेवतलं? ए बाबा, जा ते का घेऊन जा. आणि त्याचा काय अंत्यसंस्कार असा ना तो करून टाक. घे पैसे घे. चल. नको तुझे पैसे. लाख मुलाचा जीव गेलेलो आणि तो रघुनाथ घेतलेलो असा. रघु, तुझे दिवस भरल्यात. नाही नाट होत रघु, तुझं नाही नाट होत. एका अग्नी देणार पण कोण नसात. एका बापाशीचा शाप असा. मरशील रे रघु, मरशील. रघुनाथ महाराज. म्हातार काय चाल लोटांगण घाल. आधी बाजूक राव. रघु काका, काय जातास? मसनात. माका माहित हा तुम्ही मसनात जाणारच असते. तू माका खांदो देऊ घेतलं. पांडू, मी हय होत ह्या कोणाक सांगा नको.
कळला? हा, नाही सांगणार. पळान गेले सांगताय. हे पळान गेले म्हणजे तास झाला. कोणा काही एक सांगू नको, कळला? हा कळला. तो बघता, वो बघता. रघु काका कॅश. रघु काका कॅश पडले. रघुनाथ महाराजांचे कॅश पडले. या रघुच्या उपायान तुमच्या घरातला कोणाचा जीव गेलो असतो ना, तर तुमका कळला असता नाही का नू? नाही सोडणार रघुक, मी नाही सोडणार रघुक. रघु काका, कावेरी, 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 कावेरी. कावेरी, धर पाणी पी. धर. अभी अशी काय बघतस माझ्याकडे? मी नाही त्या पोराचा जीव घेऊ. काय करतो? आज जायचा नाही. तुझो घो तुझो आश्रम असा ना थैसर जा. या वाड्यावर माझो पण हक्क असा. हक्क असतात पण एखाद्याचा जीव घेणाऱ्या ह्या घरात जागा नाही. या तू तर बोलू नको आहे. असा असात ना तर अण्णांनी ह्या घरात पायच ठेवू नको होतो. झाला तर झाला. त्यांची पापा त्यांच्या वांगडा गेली. आता या घरात पाप नको. होय मग हे तुझ्या सुनेची कर्मा त्याचा काय करतल? का तर तुझोच जीव घेऊ बघी होता ना. त्याची पापा चालत एका घरात ठेवलंस आणि माका घराबाहेर काढत. बरोबर असा ना छायाताईंचा. नाही जे अगदी चुकीचा बोलत नाही असत ना ते. त्यांचं चाललेला ना. हा, तू की त्यामध्ये तोंड घालतस? सांगितलेलं कळणार नाही तुका? काळजी करू नको. या बघ हे दिवस कायमचे रवाचे. बरपर्यंत ओळख असा माझी. हा प्रकरण ना 2 दिवसात निपटान जाताला.
कोण आहे मी? छायाम्माच आहे मी. तुझे ओळखी तुझी कर्माना ह्या घराच्या बाहेर, ह्या घरात चलतली नाही. म्हातारे काय करतं? बाहेर जा. जवसर या बालन जात नाही तवसर या घरात यायचा नाही. तर मी ठरवतो नाही. लक्षात ठेवा नायकांनू, या छायामा भिकारी नाही असा. माझा आश्रम असा माझ्याकडे. आजी अगं असं नको करूस. आहे शांत रवायचा. त्या रघुन एका पोराचा जीव घेतला, ते का खैतरी छाया पण जबाबदार असा. जी मेलीची मती खुंटली त्या रघुकडसून मी कावेरीचा उपचार करून घे होते. नशीब माझा पोर वाचला. काय झालं? तू बरी आहेस आता? तुला काही नाही होणार. आणि हा, त्या रघु अकांचे उपाय करायची काही गरज नाही यापुढे. तुला थंडी वाजत नाही ना? ठीक आहेस तू आता? अभि, तू बरोबर असेल तर मी ठीक होणार. तू बरोबर आहे ना? आहे ना अभि? हो ना? बरोबर आहे ना? अभि प्लीज बोल. असं शांत नको राहू. मी नाही राहू शकत रे असं. बोल ना अभि. बघ कावेरी, जे झालंय ते तुला माहिती नाही असं तू म्हणतेस. कुठल्याच गोष्टीचं स्पष्टीकरण तुझ्याकडे नाहीये, हो ना? पण काय ना, हे सगळं होऊन सुद्धा मी माझ्या मनाला नाही रोखू शकत. मला नाही नाकारता येत आहे. कितीही स्वतःला तुझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला ना मी, तरी असं वाटतं की आयुष्यातून बरंच काही मी दूर करतो माझ्यापासून. कारण मी तुझ्यावर खूप प्रेम करतो कावेरी. मला तुझी काळजी वाटते. पण तुझं काय? तुझं खरं सयाजीवर नाही. मी तुझी आहे. मी तुझी आहे. अम्मा अभि. अगो लय प्रेम करता तुझ्यावर. असो सहजासहजी तुझ्यापासून लांब नाही जायचो तो. आता लवकर बरी हो. रघु माझ्या जिनाचा जीव घेतलास तू. रघु खून केलं माझ्या जिनाचं. रघुनाथ महाराज घाबरले वाटता. मी किती घाबरतोय? मग आज असे शांत शांत का? डोक्या दुखता? देव चेपून? डोक्यात चेपून देत. त्याच्यापेक्षा डोक्यात काहीतरी घाल. अगो ऐसर माझा काय होता आणि तुझा काय चालला? गप राहू. हो तिकडे त्या पोराचा जीव गेलो. आता त्याच्यात नाव नाही इला म्हणजे मिळायला. असा किती काय काय केलास तुम्ही? काय? नाहीतर काय, साध्या तापाचे पण पेटियो घेतलास. श्रीमंतांकडसून सोना लुटलास. पण आजवर तुमका काय अटक झाली नाही. तेव्हा टेन्शन सोडा. मी असे ना, मी सगळा टेन्शन कमी करते. मी देते डोक्याचे. जरा जोर ला. आता तुझा राग गेलो ना? तुमच्यावर कसा रागवा? तुम्ही असास म्हणून मी असे.
आणि जवसर मी असाय ना तवसर ह्या टाकला साबूत रवाचा नाही. इतक्या सगळा झाल्यानंतर तुमका असा वागूची हिम्मत कशी होता? मी नाही छामा, त्यांनी नाही मी खर तुम्हीच सांगितलं ना डोके चेपून देव. छायाम्मा मी नाही. तू गो दासी असस, खैल्या उष्ट्यावर जगतस आणि छायामाची जागा घेऊन बघतस. शांत. तुमचं काय डोक्या फिरला? हा तुमका काय झाला त्याचा गंभीरपणा कळणार नाही. हो तुमच्यामुळे एकाचो जीव गेलो. मी तुमका थैसून हैसर कित्या पाठवलंय तुमचो बचाव हो कोयो म्हणान, आणि तुम्ही हैसर येऊन काय करतास, मजा करतास ती पण ह्या उदाशी सोबत. शांत शांत राहू. शांत काय राहायचा? तुम्ही या सगळ्याचा काही करून ठेवलास ना, त्याच्यामुळे म्हातारी माका घराच्या बाहेर काढल्यात. हैसर मी विचार करी होतोय कावेरी घराच्या बाहेर काढायचा, आणि हैसर मी माझ्याच घरातून बाहेर इले. कोणामुळे झाला या सगळा? कोणामुळे? तुमच्यामुळे झाला या सगळा. मी काय त्या पोराचा जीव घेऊन गेले का? पण प्रकरण वाढला काय तुमचंच नाव समोर येतला, आणि या सगळ्याचा काही कमवून ठेवलंय ना त्याच्यावर सगळ्यावर पाणी पडतला. तो असा काय होचा ना. तो माणूस पोरासाठी रडान गप रवात. त्याका पण माहिती आहे रघु महाराज यांच्या वाटेत गेल्यावर काय होता. आता तू काळजी करू नको. वाड्यातून बाहेर इलेस ना तो आश्रमाचा, तू हय येऊन राहू. होय हैसर येऊन राव. हे हैसर रवान काय करू? ही तुमची जी थेर चालली असत ती बघू. रघुनाथ महाराज छायाम्मा. हे साळगाव करा किती आरड घालतो. या बा आधीच सांगण ठेवतय आज कोणाक पाया पडू फाडायचा नाही. हो कसला पाया पडायचं सांगतास? आता हे कोण पाया पडू येत असं माका काय वाटणार नाही. रघु महाराज तुम्ही ज्याच्यावर उपचार केला त्याचा जीव गेलो काय? बातमी सगळ्या गावभर झाली काय? ओ गावात पसरली तर त्यांची तोंडा बंद करू की येत. पण या पोराचा बापूस त्याची डेड बॉडी घेऊन पोलीस स्टेशनला गेलो. हो अख्खो गाव जमलो. आणि त्याच्या बापसान पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केल्या ना. जोपर्यंत माझ्या पोराक न्याय मिळत नाही, जोपर्यंत ह्या रघु महाराजांका गजाच्या आड करीत नाही, तोपर्यंत मी माझ्या पोराचे अंत्यसंस्कार करणार नाही. अख्खो गाव जमला, लोक खवाळले. त्या दिवशी तुम्ही दारू पिऊन पडलेलास ना, अहो ताव कळला पोलीस स्टेशनला. रघुनाथ महाराज हो मी खोटा सांगणे नाही. आता पोलिसांना कधी येते होय तेव्हा पटकन पळाचा बघा. हा